तर मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्यावर निलेश राणेंनी गंभीर आरोप केलेले आहेत। शिल्पा खोतांनी मराठा समाजाचं प्रमाणपत्र बदलून ओबीसी समाजाचं प्रमाणपत्र जोडल्याचा दावा निलेश राणेंनी केला। पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करणार असल्याचा इशाराही राणेंनी दिला। हा प्रकार मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांची फसवणूक असल्याचं देखील निलेश राणेंनी म्हटलं। उमेदवार सौ शिल्पा खोत या 7 नोव्हेंबर 2025 पर्यंत मराठा होत्या। त्या दिवशी त्या ओबीसी झाल्या म्हणून मी बोललो खोटं बोलणार नाही, खोटं बोलून कधीच सुरुवात करायची नसते। आता जेवढे सगळे डॉक्युमेंट मी जमा केले, उद्या त्याच्यावरती पत्रकारांना काही दस्तावेज दाखवल्याशिवाय विश्वास वाटणार नाही। उद्या दाखवणार तुम्हाला विथ प्रूफ। तर कमळाच्या मागे विकास तर काँग्रेसच्या मागे भकास असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। भंडाऱ्याच्या साकोलीतील सभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसवर हा निशाणा साधलाय। नाना पटोलेंच्या मतदारसंघात बावनकुळेंनी काँग्रेसवर टीका केली। पुढचे 5 वर्ष सत्यानाश करणारी आहे, कारण जर काँग्रेसचा पंजा दाबला तर कोणी त्या ठिकाणी गॅरंटी नाही आहे। पण कमळाच्या मागे मोदीजी, देवेंद्रजी, नितीनजी, मी हे व्यासपीठ, जे व्यासपीठ विकासाचं राजकारण करणार आहे, हे व्यासपीठ या ठिकाणी उभं आहे। बंधू भगिनींनो, कमळाच्या मागे विकास आहे आणि काँग्रेसच्या मागे भकास आहे। तर जालन्याच्या भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर 12 वर्षांनंतर एकाच मंचावर आले आहेत। यावेळी बबनराव लोणीकरांच्या हस्ते भोकरदनमध्ये प्रचाराचा नारळ फुटलाय। काही काळ दोघांमध्ये गप्पा रंगल्या असताना हास्यकल्लोळ सुद्धा पाहायला मिळाला। तर हिंदू मुस्लिम असं ध्रुवीकरण करण्याचा भाजपाकडून प्रयत्न आहे असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे। मालवण येथील काँग्रेसचे लोकप्रतिनिधी अल्पसंख्याक प्रभागाचे म्हणून त्यांच्याकडे जे आहे त्यांना टार्गेट केलं जाते असं देखील यावेळेला सचिन सावंत यांनी म्हटलेलं आहे। मुस्लिमांना बांगलादेशी रोहिंग्या अशी संज्ञा वापरणं संतापजनक असल्याचं देखील सचिन सावंत यांनी म्हटलंय। मंगलप्रभात लोढा या षडयंत्राचे जनक आहेत अशी टीका देखील सचिन सावंत यांनी केली। वेळेपासून मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीचे वेध लागले तिथपासून भारतीय जनता पक्षानं हिंदू मुसलमान अशा पद्धतीचं ध्रुवीकरण व्हावं याकरता प्रयत्न सुरू केले। मालवणी येथे तिथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचे अल्पसंख्याक समाजाचे आहेत म्हणून जाणीवपूर्वक लक्ष करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। सगळ्या मुसलमानांना रोहिंग्या, बांगलादेशी या पद्धतीची जी काही संज्ञा वापरली जाते ती इतकी संतापजनक आहे। याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा हे या षडयंत्राचे जनक आहे। तर राज्यात आपली सत्ता असून तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात आहेत असं वक्तव्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केलंय। मत तुमचं मात्र निधी आमचा असेल असं वक्तव्यही चाकणकरांनी केलं। सोलापूरच्या कुर्डवाडीतील जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या। राज्याच्या गावगाड्या आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। मग तुमचं निधी आमचा। तर पुण्यातील भोर नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे। भाजपनं निवडणुकीत मटकेवाले दारूवाले उमेदवार दिले असं आमदार शंकर मांडेकरांनी म्हणत भाजपच्या संग्राम थोपटेंवर निशाणा साधलाय। तर अजूनही कला केंद्रातील गोळीबाराचा आवाज ऐकू येतोय असा पलटवार मांडेकरांच्या भावानं केलेल्या गोळीबारावरून थोपटेंनी केलेला आहे। शहरात गेली अनेक वर्ष तुमची सत्ता आहे, त्या सत्तेत तुम्ही एवढं वर्ष काम करत असाल तर तुमची ही आज अवस्था झालेली आहे। त्याच्यामुळे कारण एकच आहे, तुम्ही आयुष्यभर कायम चुकीचे उमेदवार दिले, 2 नंबर धंद्यावाले, ज्यांच्यामुळे या ठिकाणी शहरातील अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेक लोक व्यसनी झाली, ज्यांच्यामुळे आज कुटुंबाची वाताहत होती। म्हणजे मटका असू द्या, दारू असू द्या, ते ताडीवाला असू द्या, ह्यांच्यामुळे लोकांचं नुकसान होते ना। इतरांना जी काय तुम्ही म्हणताय कोण कोणास म्हणाली, अजूनही कला केंद्रामधल्या गोळीबाराचा आवाज त्या ठिकाणी आम्हाला ऐकू येतोय। बोलण्यासारखं बरंच आहे। पहिल्या स्वतःच्या संस्कृतीचा तुम्ही विचार पहिला करा आणि आमच्याबद्दल नंतर बोला। त्या प्रभागातल्या उमेदवारांची खरं तर प्रतिमा काय आहे हे त्यांनी बोलण्याआधी तपासायला पाहिजे होती। आमच्या उमेदवाराबद्दल बोलतायत, आम्हाला आज कुठलाही उमेदवार आयात करायची गरज पडलेली नाही।
तर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची क्लिप व्हायरल केली तर त्यांना महागात पडेल असं बांगर यांनी म्हटलेलं आहे. आमदार संतोष बांगर यांनी नागेश पाटील आष्टीकरांना हा इशारा दिलाय. गणित जुळवलं तर संतोष बांगर हिंगोली सोडून जातील असं नागेश पाटील आष्टीकर यांनी वक्तव्य केलं. तर आमदार संतोष बांगर यांचा नागेश पाटील आष्टीकरांना इशारा पाहायला मिळतोय. आमदार संतोष बांगर यांचा खासदार नागेश पाटील आष्टीकरांना इशारा पाहायला मिळत आहे. गणित जुळवलं तर बांगर हिंगोली सोडून जातील आष्टीकरांनी हे वक्तव्य केलेलं होतं. खासदार आष्टीकरांची क्लिप व्हायरल केली तर त्यांना महागात पडेल असं बांगर यांनी जे आहे ते म्हटलेलं. एखाद दिवशी आदल्या दिवशी रडतात आणि दुसऱ्या दिवशी पळून जातात. त्यांनी आम्हाला कशाला सांगावं काय गोष्टी कोणत्या. आणि गणित जुळवायचे असले तर हे कोण गणित जुळवणार. यांचेच गणित कुठं जुळवायला लागले ते बघा आता. कारण आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबाची आणि फडणवीसची जी काही परिस्थिती आजची चाललेली आहे आपण सगळेजण बघत आहोत. आणि सध्या त्यांनीच विचार करायचं काम आहे. आणि माझं असं मत आहे तसं जर काय गणित जुळवाजुळी तिकडले जर सुरू झाले तर पहिले असतील ते बांगर जे इथून सोडून दुसरीकडे जातील. असं वाटते की आता ते काही सांगतील का उघड उघड की मी तुमच्याकडे यायलो म्हणून. आता जोपर्यंत गणित जुळणार नाही तोपर्यंत तिकडेच राहतील ना. आणि हे सगळ्या म्हणजे त्यांची जर एखादी क्लिप जर व्हायरल केली मी तर मला मग नागेश पाटलाला खूप महागात पडेल.